तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे पुणे टू नागपूर, म्हणजे आपल्याला इथून जायचं चाकणला. तर आपण उलटकडी मार्केटच्या बायपास असतं का थोडक्यात रिंग रोडला उभा आहे इकडं एक साईडला. तर आपल्याला जायचं आहे आता पुढे भरायला जायचं कोकण्या चाकण. तर काय भरायचं? चॉकलेट डेअरी मिल्क. तर आपल्याला भरायचं चॉकलेट नागपूरचं. तर आता आपली गाडी मस्त उद्या भरणार का, तर आज रविवार आहे, रविवार असल्यामुळे आज काही गाडी भरत नसती, त्याच्यामुळे उद्या भरणार आहे. तर आपल्याला गाडीत वॉश करायची, वॉश म्हणजे धुवून काढायची, इंग्लिश नाही मराठी, धुवून काढायची गाडी. तर आपण आता नो एंट्रीच्या बाहेर निघू का, तर आत्ता साधारण तुम्हाला सांगतो किती वाजले, 2:03. तर आपण काय करू, आता बाहेर निघू कुठंतरी मोकळ्या पटांगणात गाडी घेतल्याच्या नंतर धुवून वगैरे घेऊ नाही काय आता सर्व्हिस स्टेशनवर आणि जाऊ आता येऊन दमादमाने. तर पहिलं नाही का सीट बेल्ट लावून घेऊ का, तर तुम्हाला माहिती सिटीमध्ये काही तकलीफ होती काही नाही. काय तकलीफ होती रे भैया? 500 रुपयाला चुनाला ज्यादा लागत, कधी कधी 1200 रुपयाला. शिकायला निघायला नाही का 2-2 हजार रुपये लागला आता. तर आपण नाही का नियमात चालतो, नियमाने. तर भाऊंना पुढे आल्यानंतर लागलं पहिला सिग्नल. तर हा भाई इथं सगळ्या पाट्या पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर, बस स्थानक, पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवड म्हणजे त्या साईडला आहे, समोर रेल्वे फाटक दिसतं का, आपल्याला त्याच्या खालून जायचं नाही का. तर आता आपल्याला इथून राईट मारायचा त्या साईडला, म्हणजे तुम्हाला तर माहिती पहिल्या तिकडून जात होत्या का नाही का मोठ्या गाड्या माहीत नाही, पण आता जाते का. तर याच्या आधी आपण एकदा गेलतो, त्याच्यामुळे आपण परत याच साईडला चाललोय. आता दुसरा रोड बाहेरून होता, तिकडून थोडं लांब पडतं एवढा विषय, इथून जवळ आहे म्हणून मधून घातली. तर निघलेलं आहे आता ट्रॉफिक, तर आपण घेऊ काढून नाही का. आपण आलेलो आता खडकी मेट्रो स्टेशन. तर बघू शकता वरती नाही का डायरेक्ट मेट्रोचा ब्रिज आहे आणि आपण त्याच्या खालून चाललोय नाही का. कोकणी कसं वाटतं मेट्रोच्या खालून गेले हो? पण भैया नागपूर सारखं कुठं काही नाही बनलेलं नाही का. नागपूर सारखी सिटी नाहीये, मुंबई सुद्धा नाहीये. नागपूर बाई नागपूर. हा, काय रोड आहे राव. आणि हे रोड पाहिला कसा आहे, अख्खी गाडी हालती. हे जे लेफ्ट साईडला भाई लाल लाल आहे का इकडं, प्लस हे लाल भाई हे पायरी जिना वर चढायसाठी. तर ही सिंगल मेट्रो झालेलं आहे इकडं नाही का. लागलेलं आहे आता नाशिक रोडला, बघू शकता नाशिक रोड. तर ह्या रोडला मी फर्स्ट टाइम आलेलो आहे, म्हणजे एकदा आलेलो आहे पण नाईटला आलतो, आता डेला आहे. बघू शकता किती भारी एकदम नाद. सगळ्या रस्त्याने अशी झाडं असावी. खरं आहे का नाही? सगळ्या रस्त्याने अशी झाडं असावी, कारण का की गाडीवाल्यांना त्रास होत नाही. आणि दुसरी गोष्ट, उन्हाळ्यात एकदम थंड वातावरण राहतं, टायर वगैरे तापत नाही. आणि काही ठिकाणी असे रस्ते बनवलेले आहेत ना, तर झाड सोडा तिथं पाखरू सुद्धा दिसत नाही. चाकण चौकात तर हे फोर व्हीलरवाल्यामुळे नाही का लई हे होतं राहो, सिग्नल सुटलेलं आहे तरी पण नाही का जी झक मारायची तीच मारे ते फोर व्हीलरवाले. 15 मिनिटं राहिलेले. तर आता व्हायला पाहिजे ना आपलं पास. तर झालेलं आहे सिग्नल भावांनो, पास आपलं पाहिलं की. तो आता चाकणच्या MIDC मध्ये. तर अजून काय आपल्याला लोकेशन वगैरे काय आलेलं नाही आहे, त्याच्यामुळं आपण नाही का बघू शकता रोडच्या कडाला गाडी दाबून थांबलेलं आहे. का तर आपल्याला लोकेशन टाकणार आपला किशोर भाऊ. तर लोकेशन टाकेन ते दाबून आपण जाऊ आणि पाऊसच थांबू गाडीभर नाही का. तर आपल्याला जार घ्यायचा आहे. जार कुठं भेटतो काय कॉन्टॅक्ट करू, म्हणजे विचारू कोणाला तरी नाही का, विचारपूस करू जार घेऊ का. तर आपल्या गाडीत पाणी नाही रे प्यायला आहे, बघू शकता बाटल्या भरेले. तिथे एक बाटली पडेल, इथे पडेल, इकडे पडेल, हा चुक्या भाई इथं पडेल. सगळ्या गरम पाण्याच्या बाटल्या, एक सुद्धा अशी नाही का गार पाणी. आम्ही आत्ता भरून गेलो, बिस्लरी घेतली तरी गरम झाली, त्याच्यामुळे आपल्याला जार घ्यायचा पाहिला नाही का. तर पण तुला माहित नाही कंपनी कुठे आहे काय, कुठे किती लांब जायचं सर्व? 5 किलोमीटर. मग चला मग काय इथून पाहू.
मग काय वॉशिंग सेंटरवर घेतला आता. कोकणे बंद बसला चालवायला. जाऊन दे. मग काय तर घेतला आतमध्ये पाणी मारून हौद्यामध्ये का तरी मिरचीची घाण होती चॉकलेट भरायला जायचं त्या हिशोबाने तेव्हा पाणी मारून आतमध्ये नाही का ठसका नाही झाला पाहिजे त्याच्यामुळं आता घेऊ लागलं पाणी मारून एकदम चकाचक घेऊ करून. आणि याच्या साईडला दोऱ्या बांधलेल्या आहे त्या कापून काढू नाही का. मग काय तर पाणी बिनी मारून घेतलं. आता तिथून आलो पुढं चाललोय आम्ही कंपनी सापडीत. रायडर बसलेला आहे कोकणी. बाबू इथून एवढं कंपनी आहे ना मोठमोठ्या नाद नाही करायचं भाई. लोकांनी लय पैसा कमावलेला इकडं लोकांनी. तर मी आता पाणी बिनी मारतोय. तर आता उद्या घरून जाताना कपडे घ्यावं लागेल नाही तर काही मोकार घाणा होता तो अजून 1-2 दिवस. का चॉकलेट भरलं म्हणजे अर्जंट राहतं तुम्हाला माहिती आहे. तर हे पाय भावांनो रात्रीच्या वाजलेले 9. तर आम्ही आलो जेवायला. आम्ही घेतलंय चिकन मसाला ताट. त्याने पण तेच घेतलंय. गाडी समोर लावली. तर घेऊ जेवण करू आणि जाऊ कंपनीच्या दारात जाऊन झोपता येईल नाही का. पाहू सकाळी जावं पर्यंत. मग काय तर भावांनो आता निघलो इथून जेवण बिवण करून. तर कोकणी बसला चालायला आणि त्याने लावलं लोकेशन का तर मस्त या साईडला चलत होतो. चाकण बिकण इकडे चलतो तर त्याला माहित नाही लावलं काय तर लोकेशन. जाऊ आता कंपनी बरशी कधी गेले बघा. आता इथं कंपनीच्या दारात. तर ही कंपनीचं गेट आणि इकडं आहे कंपनी. ही बघा कंपनी. तो ओमकार शेड गेलेले एंट्री करायला. हे समोरच्या शेड मध्ये झोपडी. ही समोरची झोपडी आहे का इथं. हे समोर पाऱ्यापाशी. तर आता रात्रीच्या वाजलेले ना भावांनो तुम्हाला सांगतो 10. तर 10 वाजता आपण इथं आलेलो आहे. तर बघू आपण सकाळी आपली गाडी किती वाजता भरायला घेतो काय. तर ओमकार शेड गेलेले एंट्री करायला. आता एंट्री करतील मग येणार. तर आता डायरेक्ट आराम करायचा का तर सकाळी भरणार म्हणले उद्या आपल्याला डायरेक्ट जाणार का तर कॅडबरीचा माल राहतो म्हणले त्याला थांबता येत नाही त्या हिशोबाने. आणि हाच ब्लॉग पुढं कंटिन्यू राहणार आहे. तर आपण याला काही असं हे नाही करणार. फक्त याचे पार्ट करणार. जो आज सकाळपासून आत्तापर्यंत एक पार्ट करायचा. उद्यापासून दुसरा पार्ट करायचा. म्हणजे काय होतं समोरच्याला पण कंटाळा येत नाही बघायला सुद्धा आणि भारी वाटतं बॉस. जर तुम्हाला जर वाटतं असलं तर तशी कमेंट करून सांगा रेग्युलर ब्लॉग किती मिनिटाचा पाहिजे. 10 मिनिटं 12 मिनिटं लिहिले 15 मिनिटाचा पाहिजे. फक्त ही एक गोष्ट कमेंट करून नक्की सांगा का तर तुम्हाला पण नाही का ब्लॉग आवडला पाहिजे. मी 18 मिनिटाचा 20 मिनिटाचा 24 मिनिटाचा बनवायचो ते ओव्हर होतो नाही का. लई 10 ते 12 मिनिटाचा ब्लॉग एकदम भारी वाटतो. ओव्हर ब्लॉग होत नाही का म्हणजे. आणि लई विषय होतो फक्त 2 पार्ट होऊ शकते किंवा 3 होऊ शकते पण पूर्ण समजू शकतं त्याच्यामध्ये. काय होतं समजा मी इथून निघलो इथून शूटिंग घेणार डायरेक्ट याच्या जाणार शिक्रापूर. तिथं थोडं घेणार. डायरेक्ट नगर थोडं घेणार. औरंगाबाद थोडं घेणार. जालना मग डायरेक्ट नागपूर. मग नागपूरमध्ये खाली जिथं तिथं मग तो डायरेक्ट टप्पे घेतल्याने वाटतो. जर मी इथं गाडी भरायला आलेलो आहे इथं माझं काय झालंय कसं झालंय म्हणजे मी आता गाडी बांध सोड हे सगळं दाखवणार आहे ना. त्या हिशोबाने ब्लॉग थोडा मोठा होतो. याच्यामुळे मग 2 किंवा 3 पार्ट करतो मी. तर बघू आता गाडी तर भरणार उद्या. तर त्या हिशोबाने तर बरेच भावाची कमेंट अशी का तुम्ही एक रूट दाखी द्या. तर भाव तसं काही विषय नसतो. आता सीजन चालू आहे नाहीतर अजून 15 ते 20 दिवस. एकदा सीजन संपलं की तिकडे नागपूरला कोण जात नाही का तर तेव्हा मग गुजरात पट्टा चालू होतो किंवा राजस्थान पट्टा असा विषय होतो. फक्त सीजनवर डिपेंड राहतं. 3-4 महिन्याचं सीजन राहतं. गुजरातचं 3 महिने सीजन. नागपूरचं 4 महिने सीजन. परत फ्लावरचं नागपूर 4 महिने सीजन चालतं. तर आपले बंधू आलेले एंट्री करून. बंधू काय म्हणले मग
फोन येईन म्हणले. कधी? त्याला म्हणलं कधी घ्यायची बरं हा. ते मला फोन येईन तर मला करून सांग. नाही आता कसं काही ते म्हणलं फोन येईन माझा नंबर लागतो. माझा. ओके मी काय फोन उचलणार नाही. तर त्यांचा जेव्हा फोन येईन तेव्हा येईल. आता डायरेक्ट गुड नाईट, डायरेक्ट झोपून घ्यायचं म्हणजे. टाटा बाय बाय भावंडा. आता मी करणार आहे आराम. याला जागायचं असलं तर हा जागन, निवांत झोपून घेणार आहे भैया. डायरेक्ट झोपून घेणार. नाही त्या जो सकाळचा ब्लॉक राहिलेला आहे, एक पार्ट राहिलेला आहे, तेवढं एडिटिंग करून उद्याच्याला सोडून देता येईल. ओके तर भावंडो, आपले ब्लॉग कसे वाटत आहे, काय वाटत आहे, फक्त कमेंट करून मला नक्की सांगा. तर आपले भाऊ आहे का कमेंट काय करेना, ब्लॉग पाहते, स्किप करीते आणि सोडून देते. लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलला, व्हिडिओला म्हणा तुम्ही, पण सपोर्ट करा तुमच्या भावाला. तर अशाच म्हणजे तुम्ही मला जर सपोर्ट केला तर मी चांगले चांगले व्हिडिओ बनवीन. तर पाहू